नमस्कार मित्रांनो, कमळी मालिकेतील पुढील भागांमध्ये आपण बघतो की घरामध्ये अनेक दिवसांपासून तणावाचं वातावरण चालू होतं. कमळीच्या मनात अजूनही अनेक प्रश्न उभे आहेत. तर दुसरीकडे आपण बघतो की सगळ्यांपासून लपलेली आणि आपली खरी ओळख लपवलेली सरोजा शांतपणे जगत होती. पण आता परिस्थिती हळूहळू बदलायला सुरुवात झालेली आहे आणि ते कशा प्रकारे बदलणार आहे ते आपण ह्या भागामध्ये बघणार आहोत. तर त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. तर आपण बघतो की एके दिवशी सकाळी नयनतारा सरोजाकडे पाहत म्हणते की सरोजा, आज माझ्यासोबत चल आणि मला तुझ्याशी थोडं खास काम आहे. तेव्हा सरोजा थोडी घाबरलेली दिसते पण म्हणते, माझ्याशी काय काम आहे बाईसाहेब? तेव्हा नयनतारा हलकसं हसते आणि म्हणते, तुला नवीन रूप द्यायचं आहे. तू आता अशी साधी राहणार नाहीस. सरोजाच्या मनामध्ये धडधड वाढलेली आहे आणि ती मनातच विचार करू लागते की जर माझा चेहरा बदलला तर माझं खरं रूप सगळ्यांसमोर येणार आहे का येईल असं तिला मनामध्ये वाटत राहतं. पण नयनताराच्या आग्रहामुळे ती तिच्यासोबत निघालेली असते. दोघीही एका मोठ्या आलिशान ब्युटी पार्लरमध्ये पोहोचतात आणि पार्लरमध्ये मऊ संगीत वाजत असतं. आरशांच्या प्रकाशात सगळं वातावरण चमकत होतं आणि नयनतारा रिसेप्शनिस्टला म्हणाली की ही माझी माणूस आहे आणि आज तिला पूर्ण मेक ओव्हर करायचा आहे. सरोजा अजूनही अस्वस्थ होती आणि ती खुर्चीवरती बसलेली होती. आरशात स्वतःकडे पाहताना तिच्या डोळ्यामध्ये एक भीती स्पष्टच दिसत होती आणि स्टायलिस्ट तिचे केस सेट करायला लागते आणि मेकअप आर्टिस्ट तिच्या चेहऱ्यावरती हलकेसे ब्रश फिरू लागतात. तेवढ्यात हळूहळू तिचा चेहरा पूर्णपणे बदलायला लागतो आणि नयनतारा समाधानाने पाहत होती. अचानकच पार्लरचं दार उघडतं आणि तिथे अन्नपूर्णा आलेली असते. अन्नपूर्णा पार्लरचा दरवाजा उघडलेला आहे आणि आली अन्नपूर्णा. तिला पाहून नयनतारा थोडी दचकलेली आहे आणि म्हणते, आजी तुम्ही इथे? तेव्हा अन्नपूर्णा शांत आवाजात म्हणतात, नयनतारा, मला माहिती होतं का तू मला इथेच भेटणार आहे. ती हळूहळू पार्लरमध्ये आत येते आणि तिची नजर सरोजावरती पडलेली आहे. ती त्याच क्षणी वेळ जणू थांबूनच जाते. अन्नपूर्णाच्या चेहऱ्यावरती आश्चर्य उमटलं आणि का बरं? कारण मेकअप होत असलेल्या त्या स्त्रीच्या चेहऱ्यावरती तिला काहीतरी ओळखीचं दिसत होतं. अन्नपूर्णा हळू आवाजात म्हणते, नयनतारा, ही कोण आहे? तेव्हा नयनतारा पटकन उत्तर देते आणि म्हणते, आजी, ही आपल्याकडे काम करते ना, त्या सरोजाताई आहेत. तेव्हा अन्नपूर्णा तिच्याकडे बारकाईने पाहू लागतात. सरोजा मात्र खाली मान घालून बसलेली होती. तिच्या हातात हलकी थरथर चालू होती आणि तिच्या मनामध्ये भीती पण होती की जर अन्नपूर्णा मला ओळखतील तर सगळं सत्य उघड होईल. अन्नपूर्णाच्या मनामध्ये वाढलेला आहे संशय आणि अन्नपूर्णा पुढे आलेली आहे. ती सरोजाच्या अगदी जवळ उभी राहिली आणि क्षणभर ती तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहिली. मग अचानक म्हणते, नयनतारा, मला माहिती नाही का पण ह्या स्त्रीचा चेहरा मला खूपच ओळखीचा वाटतोय. हे ऐकताच सरोजाच्या कपाळावरती घाम फुटतो आणि नयनतारा लगेच बोलते, आई, आजी, तुम्हाला गैरसमज होतोय. पण अन्नपूर्णा थांबतच नाही. तिने पुन्हा सरोजाकडे पाहिलं आणि मनामध्ये विचार केला का ही फक्त कामवाली नाही तर ह्या चेहऱ्यामागे काहीतरी मोठं रहस्य पण आहे. सरोजाचा मेक ओव्हर पूर्ण होणार का ही अन्नपूर्णा तिची खरी ओळख ओळखून घेणार आणि जर सत्य बाहेर आलं तर नयनताराची सगळीच खेळी उद्ध्वस्त होईल का? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला पुढच्या भागांमध्ये मिळणार आहे. पण तोपर्यंत आमचा चॅनल बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.